आयडिया व्हिडिओ इयत्ता 1ली ते 3रीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील दिलेल्या चित्राची संबंधित चित्राशी जोडी लावण्याची वर्कशीट आणि नांगरहोडीच्या व्हिडिओवर आपले अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आपल्या ह्या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे। 10 फूट अंतरावर पाण्याने अर्ध्या भरलेल्या 3 बाटल्या ठेवा। 3 बाटल्यांमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर अंतर ठेवा। एक मातेला रेषेवर उभे राहून कपड्याच्या बॉलने एका वेळी जास्तीत जास्त बाटल्या पाडायच्या आहेत। प्रत्येक मातेला 3 वेळा बॉल फेकण्याची संधी द्या। जी माता 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त बाटल्या पाडेल ती विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आजकाल मोबाईल ॲप्सच्या मदतीने आपले जीवन सोपे झाले आहे। उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेशन हे असे ॲप आहे ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही भाषेचे कोणत्याही भाषेत भाषांतर करू शकतो। ते कसे डाउनलोड करायचे ते समजून घेऊ। मुझे तो कुछ समझ नहीं आ रहा है। अरुण 10वी पर्यंत हिंदी माध्यमातून शिकला, पण आता ज्युनियर कॉलेजची सगळी पुस्तकं इंग्रजी भाषेत आहेत। त्याला चिंता वाटायला लागली तेव्हा रुपालीनं त्याला गुगल ट्रान्सलेट ॲपच्या मदतीनं अभ्यास करायला शिकवलं। गुगल ट्रान्सलेट हे गुगलचं असं ॲप आहे जे काही क्षणात आपल्याला भाषांतर करून देतं। आज आपण गुगल ट्रान्सलेटचा वापर कसा करायचा ते पाहू। तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्ले स्टोअर उघडून सर्च बारवर गुगल ट्रान्सलेट असं टाईप करा। हा गुगल ट्रान्सलेटचा आयकॉन आहे। ॲप इन्स्टॉल करा। आता ओपन बटनवर क्लिक करा। तुम्हाला गुगल ट्रान्सलेटचा इंटरफेस दिसेल। सगळ्यात वर एंटर टेक्स्ट असं दिसेल। ज्या वाक्यांचं भाषांतर करायचं आहे ती वाक्य टाईप करावी लागतील। खाली डावीकडे डिटेक्ट लँग्वेज दिसेल, म्हणजे भाषा शोधा। आधी डिटेक्ट लँग्वेजवर क्लिक करून भाषा सेट करू। इथं आपण इंग्लिश भाषा निवडूया। अशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूचीही भाषा निवडा, म्हणजेच ज्या भाषेत तुम्हाला भाषांतर करायचं आहे ती भाषा। आपण डाव्या बाजूला इंग्लिश आणि उजव्या बाजूला हिंदी ह्या भाषा निवडल्या आहेत। त्यांच्या मध्यभागी दोन्ही दिशांना बाण असलेलं एक चिन्ह दिसेल। याचा अर्थ तुम्ही दोन्ही बाजूच्या भाषांची अदलाबदल करू शकता। एंटर टेक्स्ट मध्ये टाईप करा। टाईप करत असतानाच बाजूला भाषांतर होताना दिसेल। जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर खाली माईक बटनावर क्लिक करा। माईकवर क्लिक करताच स्पीक नाऊ म्हणजेच आता बोला असं बटन दिसेल। हवा का प्रदूषण क्या होता है? तुम्ही आवाज रेकॉर्ड करूनही भाषांतर करू शकता। What is air pollution? गुगल ट्रान्सलेट ॲपमध्ये खूप उपयोगी फीचर्स आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याचा वापर इंटरनेट नसतानाही म्हणजे ऑफलाईन सुद्धा करू शकता। कसं ते बघूया। उजवीकडे ट्रान्सलेट फ्रॉम मध्ये काही भाषांच्या समोर तुम्हाला डाउनलोडचं चिन्ह दिसेल। जसं इथे हिंदी, मराठी किंवा तामिळ भाषेसमोर दिसत आहे। याचा अर्थ असा
की तुम्ही या भाषा डाउनलोड करून ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट नसताना देखील भाषांतर करू शकता. गुगल ट्रान्सलेट ॲपमध्ये बऱ्याच भारतीय भाषा आहेत. यादी लक्षपूर्वक पहा आणि तुम्हाला हवी ती भाषा निवडा. स्मार्टफोनमधील गुगल ट्रान्सलेट ॲपमध्ये तर कॅमेरा फंक्शन देखील आहे. वरच्या भागात दाखवलेल्या भाषा निवडून लिहिलेल्या अथवा छापील मजकुरावर फोकस करून आपल्याला हव्या त्या भाषेत भाषांतर करता येतं. और अब सब कुछ गया है, यास था पोषक कमरा प्यार दिया. आता या ॲपच्या मदतीनं अरुण कसा शिकतोय ते पहा. हवा का प्रदूषण क्या होता है? त्याला उत्तर माहिती आहे, पण इंग्लिशमधून सांगताना गडबड होतीये. म्हणून तो हिंदीत ते वाक्य टाईप करतो आणि त्याचं भाषांतर करतो. मग उत्तर वाचतो, समजून घेतो आणि स्पीकरवर क्लिक करून त्याचे उच्चार ऐकतो आणि पुन्हा तसंच बोलून बघतो. The dissolution of toxic substances in air, water and soil is called pollution. आता गुगल ट्रान्सलेट ॲपमधलं कॉन्व्हर्सेशन म्हणजेच संवाद हे फीचर आपण पाहूया. या फंक्शनबद्दल तुम्ही स्वतः माहिती करून घ्या. तुमच्या मित्राला सोबत घ्या आणि या दोघांसारखा तुम्हीही संवाद करायला शिका. समजा तुम्ही एखाद्या नवीन शहरात गेलात आणि तिथली भाषा तुम्हाला येत नाहीये. उदाहरणार्थ हे पोस्टर मराठीत आहे पण तुम्हाला मराठी येत नाहीये. अशा वेळी तुम्ही तो मजकूर कॅमेराच्या मध्यभागी घ्या. आता आपोआप भाषांतर होताना दिसेल. आता कोणत्याही नवीन ठिकाणी जाताना तिथली भाषा येत नसली तरीही आधीसारखी भीती वाटणार नाही. एक लक्षात असू द्या, गुगल ट्रान्सलेटवर कधी कधी मोठ्या वाक्यांचं भाषांतर योग्य प्रकारे होतच असं नाही. तंत्रज्ञानाची ताकद ते समजून घेण्यात आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं करण्यात आहे. काहीतरी नवीन शिकूया, काहीतरी नवीन पाहूया, डिजिटल जगात पुढे जाऊया. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचा धागा व पाण्याचे रंग घ्या. धाग्यावर वेगवेगळे रंग लावून दिलेल्या वर्कशीटवर थ्रेड पेंटिंग करा. मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.